सर्वांना नमस्कार। आज मी तुमच्या समोर एक छान कविता सादर करतोय। ती कविता मी तयार केली आहे स्वतः। कवितेचा विषय आहे छंद। तुम्हाला वाटलं असेल छंद या विषयावरती काय आपण लिहू शकतो किंवा काय विचार करू शकतो, तर याच्यामध्ये विचार करण्यासारखं बरंच आहे। कारण प्रत्येक माणसाला छंद जोपासणं हे फार आवश्यक आहे। माणसाला देवांनी पोट दिलंय, पोट भरण्यासाठी माणूस काम करत असतो आणि त्याच्यानंतर काम करता करता त्याला थकवा येतो। तर तो थकवा येऊ नये, तो जो क्षीण येतो कामाचा, तो कामाचा क्षीण येऊ नये म्हणून माणसाला एक छंद असायला पाहिजे। म्हणजे काय तर हॉबी म्हणजे आता कोणाला गाण्याचा छंद असतो, कोणाला पुस्तक वाचायचा छंद असतो, त्याच्यानंतर कोणाला असंच गप्पा मारायचा छंद असतो, नंतर कोणाला झोपण्याचा छंद असतो। तर रोजच्या कामामध्ये आपण जे सारखं तेच काम करतो, तर ते काम जे आहे त्या कामाच्या व्यतिरिक्त आपण जर काही वेगळं काम केलं तर आपण रिफ्रेश होतो आणि आपलं परत जे काम करायचं आहे त्याच्या आपण परत मागे लागतो आणि आपलं जे टार्गेट आहे ते अचीव करतो। थोडासा क्षण 24 तासामधले 10 मिनिटं तरी आपण स्वतःला दिले पाहिजे, आपला छंद जोपासला पाहिजे, असं माझं मत आहे। तुमचं मत काय मला माहित नाही। आता कविता माझी ऐकली की तुमचं मत काय होईल हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा। ओके, तर कवितेचं नाव आहे छंद। तुला नाही कशाचा गंध, तू आहेस मंद। तुला नाही कशाचा गंध, तू आहेस मंद। अरे जोपास जरा छंद, होशील त्यात बेधुंद। मारामारी आवडत असेल तर पहा पिक्चर दबंग। मारामारी आवडत असेल तर पहा पिक्चर दबंग। जोपास जरा छंद, अरे होशील त्यात बेधुंद। आंबट तुला आवडतं का? आंबट तुला आवडतं का? अरे मग खा ना करवंद। जोपास जरा छंद, होशील त्यात बेधुंद। झोपायला तुला आवडतं का? झोपायला तुला आवडतं का? मग घे तो पलंग। जोपास जरा छंद, होशील त्यात बेधुंद। गायला तुला आवडतं का? अगं गायला तुला आवडतं का? गायला तुला आवडतं का? मग गा वृंदावनी सारंग। जोपास जरा छंद, होशील त्यात बेधुंद। जोपास जरा छंद, होशील त्यात बेधुंद।